राखीन मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे जी भाग्या आहे ती बसलेली असते एका रूममध्ये आणि त्याच वेळेला ती गौरीहार पूजत असते. तिच्यासोबत तिची आईसुद्धा असते आणि त्यामुळेच आता इकडे ती आईजवळ रडत असते. कारण आहे ना, तिला आता असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये आपल्यासोबत आहे ना प्राजू असायला हवी, पण प्राजूचा अजूनही पत्ता नसतो, म्हणूनच मग तिला रडायला येत असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे माई आजी आलेली असते आणि मामासुद्धा, आणि ते आता म्हणत असतात की चल भाग्या आपल्याला जायला हवं, कारण आता तुझं लग्नाचे विधी जवळ आलेले आहेत, मुहूर्त आलेला आहे जवळ, त्यामुळे तुला इथे बसून चालणार नाही. माई आजीसुद्धा तिला म्हणत असते की चल मुली, असं बोलून आता त्या भाग्याला घेऊन जायचा प्रयत्न करत असते. भाग्या म्हणत असते की हे काय, प्राजूसुद्धा नाही आणि आई तूसुद्धा येणार नाही का, कारण मुलीचं लग्न जे आहे ते आईने पाहायचं नसतं, अशी काहीशी पद्धत असते आणि त्यामुळेच ना आता चारूही लग्न बघण्यासाठी बाहेर येऊ शकणार नसते आणि म्हणूनच मग ती आता घरातच आतमध्येच त्या रूममध्ये थांबणार असते. पण ती जाताना आपल्या आईला घट्ट मिठी मारते आणि मग आता तिकडनं जाते. आता आईलासुद्धा खूप जास्त रडू येत असतं, रडू काही थांबत नसतं, कारण शेवटी आता ती मुलगी जी आहे त्यांची ती आता सासरी जाणार असते. तेच आता मामा आणि त्याचसोबत आजी जी आहे ते दोघंही जण घेऊन आता मंडपामध्ये जातात. तेच आता भाग्याला बोहल्यावर चढवलं जातं. भाग्याच्या आता डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात. ती आता मामाला पुन्हा एकदा सांगत असते की बाबा प्लीज ना प्राजूला फोन करा, प्राजू अजूनही आलेली नाही आहे, निदान तिला व्हिडिओ कॉल तरी करा, व्हिडिओ कॉलमधून तिला आपण हे लग्न दाखवूया, असंही आता ती मामाला सांगत असते. त्यावर मामा तिला म्हणत असतात की तू रडू नको, शांत हो, मी लावतो तिला व्हिडिओ कॉल, असं बोलून आता मामाना तिला आता लग्नासाठी उभं करतात. मग तेच आता लग्नाचे विधी सुरू होतात, म्हणजेच मंगलाष्टक आणि ह्या सगळं काही. आणि तेव्हाच ना तरीसुद्धा भाग्याचं रडू काही आवरत नसतं. भाग्या आता खूप जास्त रडत असते आणि मामांना घट्ट अशी मिठी मारत असते. तेच आता मामाला सुद्धा राहवत नसतं, कारण इतकी वर्ष लहानाचं मोठं ज्या मुलीला केले ती आता एका मिनिटामध्ये आपल्याला सोडून जाणार आहे लग्न झाल्यानंतर, असाही विचार आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच दुसरीकडे या लग्नामध्ये बॅग वगैरे घेऊन बरोबर प्राजक्ता पोचलेली असते. प्राजक्ता आधी लांबून या सगळ्या काही गोष्टी पाहते. प्राजक्ताला जसं दिसतं की हे लग्न अशा पद्धतीने होते, भाग्याच्या डोळ्यामध्ये पाणी, हे सगळं काही तिला लांबून दिसलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तिला टेन्शन येतं. ते सुलक्षणाने इकडे सगळे काही अधिकार हक्क जे काही आहेत ते आता दिलेले असतात. इकडे असणाऱ्या श्रेयसला देखीलसुद्धा त्याचा काहीच उपयोग नसतो, कारण तिला माहिती आहे श्रेयसना कोणत्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थितपणे सांभाळू शकत नाही आणि म्हणूनच मग आता ती श्रेयसला म्हणत असते की चल तुझ्या नावावर मी सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत, आता मला सांग की आपल्या कंपनीचं जे काही नुकसान झालं आहे त्यासाठी तू नवीन काही प्लॅनिंग केलं आहे का, तर त्या प्लॅनिंगबद्दल मला सांग, मग आपण पुढचा विचार करूया. मग तेव्हाच ना श्रेयसला आता बोलायला सांगितलं जातं. श्रेयसला जेव्हा बोलायला सांगितलं जातं ना तेव्हा श्रेयसच्या तोंडात ना काही शब्द फुटत नसतात. त्याला आता कळतच नसतं की काय करावं ते, आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्याला सुचत नसतात ना तेव्हा तो तत्पप करत करत बोलत असतो. तेव्हाच ना मुद्दामून सुलक्षणाने त्याला हे सगळं काही बोलायला सांगितलेलं असतं आणि तिलासुद्धा जाणून घ्यायचं असतं की नेमकं हा काय काय करू शकतो, कारण सुलक्षणाना एवढ्या सगळ्याच गोष्टी ना अशा देऊन टाकू शकत नसते ना, आणि त्यामुळेच ना तिने आता हे मुद्दामून प्लॅनिंग केलेलं होतं. मग तेव्हाच सुलक्षणा आता म्हणत असते की बघितलं का, तुमच्या म्हणण्यानुसार मी श्रेयसकडे ही जबाबदारी दिली, मग आता सत्यन तुम्हाला काय म्हणायचं या सगळ्यामध्ये ते मला सांगा, म्हणजे बघा ही जबाबदारी तर पार पाडू शकत नाही हा असलेला, मग आता आपण काय करायचं आहे, म्हणजे जर कंपनीचं नुकसान होत असेल आणि कंपनीची कोणतीही भरभराट होत नसेल तर मग काय करायचं आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या डोक्यात आहेत का, मग आता तुम्हाला काय वाटतं. आणि सगळ्या इन्व्हेस्टरना आता विचारलं जात असतं. सगळ्या इन्व्हेस्टरना जेव्हा विचारलं जातं ना तेव्हा मात्र ते सगळेजण म्हणत असतात की नाही हे सगळं चुकीचं आहे, श्रेयसकडे नाही तर ती जबाबदारी तुमच्याकडेच असायला हवी, असं देखील आता सांगितलं जातं. तेच इकडे आता भाग्याचं लग्न होत असतं. भाग्याचं लग्न होत असताना भाग्याच्या
रोहनच्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू असतात. भाग्य आता उभी असते आणि तेव्हाच ना प्राजू तिथे आता आलेली असते आणि प्राजू जेव्हा तिथे येते तेव्हा प्राजूच्या हातामध्ये ती पैशांनी भरलेली बॅग असते. कारण आता प्राजूला जे आहे ते आता ते पैसे ना ह्यांच्या तोंडावर फेकून मारायचे असतात आणि काही झालं तरीसुद्धा त्याला जे हवंय ना ते साध्य करायचं असतं. त्यामुळेच आता प्राजू ऐन लग्नामध्ये येते आणि ऐन लग्नामध्ये येऊन ती आता म्हणत असते की हे घ्या, मी तुमचं काम केलेलं आहे. आणि असं बोलून तिने आता जे पैसे असतात ना ते आणलेले असतात. कारण आहे ना तिच्यावर ही जबाबदारी दिलेली असते आणि जबाबदारी तिला पार पाडायची असते. म्हणजेच तिला आता सांगितलेलं असतं की आपल्याला इथे पैशांची गरज आहे आणि म्हणूनच मग तिने मागचा पुढचा विचार न करता थेट पैसे आणून ठेवलेले असतात. म्हणजेच तिला असं वाटत असतं की जर पैसेच द्यायचे आहे तर आपल्या अकाउंटला आहेत ते काढून आपण देऊ शकतो आणि हे लग्न होऊ देऊया असाही विचार तिने आता केलेला असतो. आणि म्हणूनच मग आता तिने ते पैसे वगैरे आणलेले असतात आणि जसे ती पैसे आणून देते ना तेव्हा मात्र आता नजर ना तृप्तीकडे असते. कारण तृप्तीला बघायचं असतं ना की काय आहे तेच आता इथे रोहनच्या आईला तृप्ती इथे खाणाखुणा करून सांगत असते की हो हीच आहे ती मुलगी. आणि मग आता रोहनच्या आईने बघितल्यानंतर प्राजक्ता आहे हे कळतं. मग आता रोहनच्या आईने तांडव करायला घ्यायचं सुरुवात केलेलं असतं. म्हणजेच ना रोहनच्या आईला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये तिने खूप मोठी कामगिरी केली आहे. पण आता रोहनची आई म्हणत असते की तू कोण आहेस ग. तेव्हाच ना इकडे मी बहीण आहे आणि मी बहीण म्हणून तुम्हाला पैसे देते असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा ना इकडे मामांना सुद्धा रोहनची आई खूप जास्त अशी नावं ठेवत असते आणि तुम्ही महाबिलंदर आहात, तुम्ही आतल्या गाठीचे आहात असं म्हणते. तेच आता सुलक्षणाने काही झालं तरी हे सगळं काही मिळू द्यायचं नाही ह्या सगळ्या काही गोष्टी ठरवलेल्या होत्या आणि तशाच गोष्टी ती तसा विचार करत फॉलो करत होती. कारण आता तिला माहिती होतं की ह्या श्रेयसने ना काहीच होणार नाही आहे. मग आता सुलक्षणा म्हणते की तुम्हा लोकांना मला हेच जाणून घ्यायचं होतं की काय हवं आहे ते. मी तर श्रेयसकडे जबाबदारी दिली पण श्रेयस जर ही जबाबदारी व्यवस्थितपणे घेणार नसेल तर काय उपयोग आहे. कंपनी आहे त्याच्यापेक्षा खाली जाईल. मग आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच ना आता सुलक्षणाने ज्या पेपरवर सह्या केलेल्या असतात आणि सगळी अथॉरिटी जी आहे ती दिलेली असते ना ह्याच्या नावावर करून ते पेपरसुद्धा आता सुलक्षणाने फाडून टाकलेले असतात. कारण सुलक्षणाचा हा खरं तर एक डाव असतो. कारण तिला काही या सगळ्या काही गोष्टी या श्रेयसच्या असं हलक्यात नावावर करायचं नसतं पण ते दाखवून द्यायचं असतं की श्रेयस काही करू शकत नाही ते. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता दाखवल्या जातात ना तेव्हा मात्र आता ने सुद्धा आता कबूल केलेलं असतं आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं असतं की नाही तुम्ही म्हणताय तसंच वहिनी होईल, हे सगळं काही ना तुमच्याच नावावर राहू दे. कारण ही जबाबदारी श्रेयस पेलू शकणार नाही. आता श्रेयसच्या हातातोंडाशी आलेला घास सुलक्षणाने एका झटक्यात काढून घेतलेला असतो. त्यामुळे प्रीतीचा खूप जास्त संताप होत असतो. प्रीतीला असं वाटत होतं की आता फायनली ती जिंकली आहे, तिला जे काही हवंय ते अगदीच मनाप्रमाणे भेटलं आहे असंच काहीसं तिला वाटत असतं. पण हा प्लॅन ना तिचा तर आता चौपट झालेला असतो. कारण हे जबाबदारी ना काही झालं तरी व्यवस्थितपणे जो श्रेयस आहे तो घेऊ शकणार नव्हता. कारण श्रेयसला या कंपनीबद्दलचे जे काही निर्णय आहेत ते कसे घ्यायचे काय घ्यायचे याबद्दलच नॉलेज नाही आहे. तर हा काय करू शकेल हाही विचारणा आता मनामध्ये आलेला असतो. म्हणूनच सुलक्षणाने हे सगळं काही फाडून टाकलेलं असतं. सुलक्षणाने त्याच्यासमोर हे पेपर्स फाडून टाकलेले असतात ना त्यामुळेच आता श्रेयसला काही बोलतासुद्धा येत नसतं. श्रेयसची पूर्णपणे गोची झालेली असते आणि त्यामुळेच ना श्रेयस जो आहे तो आता शांतच राहतो. त्यामुळे आता इथे प्रीती जी आहे ती मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे रोहनच्या आईने तांडव करायला घेतलेलं असतं. म्हणजेच आता ती रोहनची जी आई असते ना ती आता मुद्दामून आवाज करत असते आणि ती म्हणत असते की तुम्हाला म्हणून सांगते लोकांनी आम्हाला खूप जास्त फसवलेलं आहे. तुमच्यासमोर ही मुलगी दिसते ना ही मुलगी आता बहीण म्हणून सांगत आहे पण इतके दिवस ती तर आमच्या समोरही आली नव्हती असंही म्हटलं जातं. तेच आता रोहन म्हणत असतो की नाही ही बहीण नाही आहे, ही मैत्रीण आहे असंही आता तो म्हणू लागतो. कारण जेव्हा प्राजक्ता त्याला भेटायला गेली होती तेव्हा तिने तिचं नाव जे आहे ते एक मैत्रीण म्हणून मी आली आहे असं सांगितलेलं असतं आणि त्यामुळे ना सारखं नजरेसमोर तेच राहतं आणि म्हणूनच त्याने ते बोलून दाखवलेलं असतं. पण इकडे जी
रोहनची आई असते ना, त्या रोहनच्या आईने ठामपणे सांगून टाकलेलं असतं की नाही, तुला माहीत नाही आहे, पण मी म्हणून तुला सांगते की या सगळ्या काही गोष्टी काय आहेत त्या. मग आता ती या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, ती सांगायला सुरुवात करते. मग आता रोहनची आई सांगते की या लोकांनी आपल्याला खूप जास्त फसवलं आहे. तुला माहीत नाही आहे, पण ही लोकं ना पक्क्या आतल्या गाठीचे आहेत. हे मामा जे आहेत ना, ते वैद्यबुवा, ते आपल्याला फसवत आहेत. पण इतके दिवस यांच्या घरी जात होतो, पण आपल्याला यांनी ही मुलगी दाखवली का? कारण त्यांना आपल्या गळ्यात ही काळी मुलगी पाडायची होती ना, म्हणून त्यांनी आपल्यापासून हे सगळं काही सत्य लपवून ठेवलं. पण आता आपल्यासमोर हे सत्य दिसतंय ना, तीच आता सगुणा बाहेर आलेली असते. सगुणाने आत होणारा हा तमाशा पाहिलेला असतो. सगुणा पटकनच बाहेर येते आणि बाहेर येऊन इकडे तिकडे बघू लागते. तिने आता सुलक्षणाला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते की आतापर्यंत सगळं काही इथे ओके चालू होतं, पण अचानक आता प्रॉब्लेम झालेला आहे. मग तेव्हाच ना सगुणाने ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर सुलक्षणा सगुणाला म्हणते की ठीक आहे, मी येतेच आहे. मग आता सुलक्षणा लगेचच आपली गाडी वगैरे घेते. सोबतच तिने आता आपल्याबरोबर ना इथे असणाऱ्या या आरवला सुद्धा घेतलेलं असतं आणि आरव आणि त्या दोघीही जणी मिळून आता निघालेल्या असतात. तेच आता सुलक्षणाला काही झालं तरी या लग्नामध्ये नेमकं काय झालं आहे ते बघायचं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मामांवर आरोप केले जात असतात की त्यांनी एवढी चांगली मुलगी लपवून ठेवली. या सगळ्यामागे त्यांचा काहीतरी डाव आहे असंही आता म्हटलं जातं. पण बिचाऱ्या मामांनी आता जे काही आहे ते कबूल केलेलं असतं. म्हणजेच ते आता बोलतात की तुमचा काहीतरी ना गैरसमज होतोय, तुम्ही समजता तसं काहीसुद्धा नाही आहे. म्हणजेच ना मी म्हणून तुम्हाला सांगतो की काय आहे ना, ही नवीन जॉबला लागली आहे. मग जेव्हा तुम्ही लोक यायचात ना, तेव्हा ती तुम्हाला घरात दिसायची नाही. याचं एकमेव कारण ती लागलेला जॉब होता, म्हणूनच ती तुम्हाला दिसायची नाही. पण या सगळ्या गोष्टी ना बरोबर आठवत होत्या मामींना, माई आजीला सुद्धा, कारण या लोकांनीच मुद्दामून ना हिला ह्या सगळ्यांसमोर आणलेलं नव्हतं. पण आता रोहनच्या आईने मुद्दामून तमाशा केलेला असतो आणि एवढी चांगली बहीण असताना सुद्धा ह्यांनी आम्हाला दाखवून दिलं नाही की तिला एक अजून एक बहीण आहे. या लोकांनी आमच्याशी खोटेपणा केलेला आहे आणि ह्या सगळ्यामुळेच ना हे लग्न मला आता नाही पुढे द्यायचं, हे लग्न इथल्या इथे थांबवायचं आहे असंही आता म्हटलं जातं. तेच आता बाहेर चारू आलेली असते आणि चारूच्या कानावर हे ऐकायला जातं. चारूला असं वाटत असतं की कसं कसं हे लग्न जमतंय, पण आता ह्या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त टेन्शन जे काही आहे ते आलेलं असतं. त्यामुळे कळत नसतं की काय करावं ते. तेच आता दुसरीकडे हे सगळं बोलणं चारूला ऐकून टेन्शन येतं, कारण चारूसाठी हे लग्न होणं खूप जास्त महत्त्वाचं होतं. तेच आता तृप्ती मात्र खूप जास्त खुश असते, कारण तिने जे काही प्लॅनिंग केलेलं असतं ते सक्सेस झालेलं असतं. त्याच वेळेला प्राजक्तासुद्धा विनवणी करत सांगत असते की प्लीज तुम्ही हे पैसे ठेवून घ्या, पण हे लग्न होऊ द्या. पण तरीसुद्धा आता रोहनची आई म्हणत असते की मी लग्न मोडत नाही आहे, पण हे लग्न थांबवते. चारू आता त्यांच्याकडे गयावया करत असते आणि म्हणत असते की प्लीज असं काही करू नका, लग्न काही झालं तरी थांबवू नका, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होऊ दे असं बोलून आता ती हात वगैरे जोडत असते. तेच आता इकडे मामा जे आहेत ते म्हणत असतात की आम्ही तुम्हाला नाही फसवलं, खरं तर आमची ही भाची आहे आणि खरं तर नाही कामाला नवीन लागली आणि कामाला जात असल्यामुळे ते तुमच्या समोर आले नाही. पण आम्ही तुम्हाला लग्न जमवताना विचारलं होतं की तुमच्या मुलीला एखादी बहीण वगैरे आहे का, पण तेव्हा तुम्ही नाही असं म्हटलं होतात. मग तेव्हा तुम्ही नाही का म्हटलात, जेव्हा तेव्हा तर हा बोलला असतात तरी गोष्ट वेगळी होती की ती कामाला गेली आहे वगैरे, पण तुम्ही तर त्या गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवल्या असं देखील आता म्हटलं जातं. म्हणजेच तुम्हाला तुमची मुलगी काहीची मुलगी आहे तिला पदरात टाकून खपवायचं होतं, तरी आम्ही ती मुलगी स्वीकारायला तयार होतो. पण तुम्ही आम्हाला पैसे देतो म्हणून म्हटलात, पण अजूनही पैसे काही दिलेले नाही आहेत असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आमचं ना यांच्यासोबत आधीच बोलणं झालं होतं. यांना मी आधीच म्हटलं होतं की तुमच्या मुलीला मी पदरात टाकून घेते, पण त्यानिमित्ताने मला पैसे हवे आहेत. मी साधं सांगितलं होतं की मुलीच्या अंगावर 10 तोळं सोनं आणि आमच्या मुलाला एक गाडी असं सुद्धा सांगितलं होतं. त्याच वेळेला आता चारू म्हणत असते की तुमच्या सगळ्या इच्छा ज्या आहेत ना त्या पूर्ण करू ना आम्ही कुठे म्हणतोय की तुम्हाला नाही देणारे काही करणार आहे आम्ही, फक्त आम्हाला थोडा वेळ द्या असंही आता म्हटलं जातं. अहो अजून कसला वेळ, आता लग्न जवळ आले, मी आता हे लग्न थांबवले, पण मोडायला तुम्ही मला बांधील आणू नका असंही आता तिने सांगितलेलं असतं.
चारू त्यांच्याकडे गयावया करत असते, पण हे लग्न प्लीज काही केलं तरी मोडू नका असं बोलून ती हातापाया जोडत असते. कारण एकदा का मुलीचं लग्न मोडलं तर त्या मुलीला हे लागतो ना, त्यामुळे आता तिला असं वाटत होतं की हे लग्न एवढं होतंय तर होऊ दे. म्हणूनच मग तिने ज्याच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी द्यायचा विचार तर पक्का केलेला असतो. पण आता इकडे रामायण करायचं असतं ना, महाभारत उभं करायचं असतं या रोहनच्या आईला. कारण तिला दिसत असतं की ह्यांच्याकडे पैसा नाही आहे. मग ती आता म्हणत असते की मला तर त्या गुरुजींनी सांगितलं होतं की तुमच्याकडे लय पैसा आहे आणि म्हणूनच तर मी या सगळ्यासाठी तयार झाले होते. मी विचार केला की जाऊ दे, जर मुलगी आपण घरात आणतोय तर ती लक्ष्मीच्या पावलाने आल्यानंतर आपल्या घराची भरभराट होईल, आपल्याला पैसे भेटतील असा विचार मी केला होता. पण तुमच्याकडे तर साधं हुंडा द्यायला सुद्धा पैसे नाही आहेत, मग तुम्ही काय देणार आहात पैसे. मग ह्या सगळ्या काही गोष्टी आता भाग्याला सुद्धा समजलेल्या असतात. तर भाग्याला सुद्धा या सगळ्याचा धक्का बसतो. कारण भाग्याने विचारलेलं होतं तिच्या बाबांना की मुलाकडची लोक काही अपेक्षा करतायत का, काही मागतायत का पैसे वगैरे, पण त्यांनी सांगितलेलं असतं की नाही. म्हणूनच मग आता टेन्शन येतं की काय चाललं आहे हे सगळं काही. आणि त्यामुळेच ना ती आता म्हणत असते की बाबा मी तुम्हाला विचारलं होतं की ह्या लोकांनी काही मागणी केली आहे का, तर तुम्ही नाही म्हणाला होतात. तेव्हाच ना इकडे असणारी ही जी रोहनची आई असते ती म्हणत असते की तुला काय फुकटमध्ये आम्ही घ्यायला काय असेच पडलेलो वाटलो का. अगं तुझ्याबरोबर पैसे येणार होते, दागिने येणार होते ना, म्हणून मी या लग्नाला होकार दिला होता. हे जर लग्न अशा पद्धतीने होणार असेल ना तर मला हे लग्न नाही होऊ द्यायचं, हे लग्न मोडलं असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते तेव्हा मात्र आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतो. कारण आता तिला पैसे भेटत नाही आहेत, दागिने भेटत नाही आहेत, तिने ज्या गोष्टी सांगितल्या होत्या ते भेटत नाही आहेत. त्यामुळे आता तिने लग्न मोडायचा निर्णय जो आहे तो घेतलेला असतो. तेच आता दुसरीकडे ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी होत असतात ना तेव्हा मात्र आता रोहनची आई नाही नाही ते बोलत असते. आणि त्या सगळ्या काही गोष्टींना बिचाऱ्या इकडे मामाला सुद्धा सहन कराव्या लागत असतात. मामा त्याला सांगत असतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज ऐकून घ्या. पण तरीसुद्धा त्यांना आता ऐकून घ्यायचं नसतं. तुमच्या पैशांचं काय ते आपण बघूया याही गोष्टी सांगितलेल्या असतात. पण तिला आत्ताच्या आत्ता पैसे हवे असतात आणि तिला कळलेलं असतं की हे यांचं घर काही श्रीमंतांचं नाही आहे, फाटक्या पायाचं आहे ती लोक, मग हिच्याकडे पैसा कुठून असणार आहे या गोष्टीसुद्धा तिच्या लक्षात आलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना तिने आताच्या घडीला हे लग्न नाहीच म्हणून सांगितलेलं असतं. मला हे लग्न मोडायचं आहे हे सरळ तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं बोललं जातं तेव्हा मात्र आता भाग्यासुद्धा आक्रमक झालेली असते. कारण भाग्याला एवढा वेळ वाटत होतं की हे लग्न खरं तर व्यवस्थित होतंय आणि ह्या सगळ्या काही गोष्टी, पण आता जेव्हा तिच्या समोर ना हे सगळं काही येतं तेव्हा मात्र आता ती एकदमच चकित झालेली असते. आणि ती म्हणत असते की बाबा मी तुम्हाला विचारलं होतं ही लोक पैसे घेत आहेत का, पण तुम्ही नाही म्हणाला होतात. हे जर असंच असेल तर नाही. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा भाग्या बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता इथे असणारी ही प्राजू म्हणत असते की प्लीज तुम्ही हे लग्न होऊ द्या, हे लग्न प्लीज थांबवू नका. काही झालं तरी ती आता विनवणी करत असते आणि हे लग्न होण्यासाठी पैसेसुद्धा तिच्याजवळ आहेत ना ते देत असते. मग आता रोहनची आई तिच्याकडे पाहत राहते. रोहनच्या आईला तर पैसेच तर हवे असतात आणि यासाठी तर तिने हे सगळं रामायण केलेलं असतं. बिचारी चारू जी आहे ना ती आता तिच्यासमोर हातपाय जोडत असते. प्लीज प्लीज हे लग्न मोडू नका असं म्हणते. कारण एकदा का भाग्याच्या डोक्यावर तो थप्पा लागला लग्न मोडल्याचा की मग ते तसंच होणार आहे या गोष्टीसुद्धा माहिती असतात. आणि म्हणूनच मग ती आता या सगळ्या गोष्टी होऊ नये यासाठी विचार करत असते. तर इकडे माई आजीसुद्धा म्हणत असते की आमच्याकडनं चूक झाली की तिला एक बहीण आहे हे आम्ही सांगितलं नाही, पण आता तर तुम्हाला कळलं आहे ना, आणि सोबत आम्ही तुम्हाला ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्यासुद्धा पूर्ण करायला तयार आहोत. मग आता प्लीज हे लग्न मोडू नका असं देखील रिक्वेस्ट करतच आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात ना तेव्हा मात्र आता इकडे कौस्तुभसुद्धा म्हणत असतो की आताच्या घडीला हे लग्न होऊ दे, पण प्लीज प्लीज हे लग्न थांबवू नका असं देखील आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता
भाग्या स्वतःहून मध्ये पडते आणि भाग्या म्हणत असते की तुमचा हा जो काही प्रकार होता ना, हा प्रकार मला माहिती नव्हता. म्हणजेच तुम्हाला हुंडा वगैरे हवा होता. म्हणजेच माझ्या वडिलांना, माझ्या घरातल्या सगळ्यांनाच तुम्ही बोलत होतात की तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, पण मला या गोष्टी आत्ता कळत आहेत. त्यामुळे मीच म्हणते की मलाच हे लग्न करायचं नाही आहे. आणि मुळात आहे ना, तुम्हाला एवढाच पैसा, एवढाच हुंडा हवा आहे ना, तर आता मी पोलिसातच तुम्हाला देते, मग तिकडेच काय ते करत बसा. आणि असं बोलून भाग्याच्या ज्या मुंडावळ्या लावलेल्या असतात ना, त्यासुद्धा भाग्या काढून फेकून देते त्या रोहनच्या अंगावर. आणि ती म्हणत असते की तुम्हाला एवढंच जर पडलं आहे ना, तर मला काही हे लग्न करायचं नाही आहे आणि करत बस आता तिकडे हुंडा हुंडा, असंही ती आपल्या इकडे समोर उभ्या असलेल्या रोहनला सांगते. जर आता भाग्याने हा जो काही कठोर निर्णय घेतलेला असतो ना, तो आता बघूनच ना प्राजक्ता तर चकित झालेली असते. प्राजक्ताला एकदमच छान वाटत असतं की भाग्याने स्वतःसाठी स्टँड घेतलेला आहे. आणि तेच आता भाग्या जी आहे ती प्राजक्ताचा हात धरून तिकडनं आता चालायला लागते. प्राजक्ताचा जसा ती आता हात धरते आणि तिकडनं तिला घेऊन जाते, तेव्हा सगळीजणं पाहत राहतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.